तुम्ही आता पीक पाहिलं असेल गंमत आहे तो रोटीत बाजूला गेलं काढतात. जनता विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीचं कालपर्यंत जे ते शेवटचा टप्पा होता आणि त्यात माघारीचा दिवस होता. त्यापैकी 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना चिन्ह वाटप कार्यक्रम दिनांक 11 म्हणजे आजचा दिवस जो आहे तो आहे. त्यामध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया जी ती पूर्ण झालेली असावी, तर नेमकी प्रक्रिया ही कशी पूर्ण झाली याबाबत काय सांगाल? निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे विद्या विकास पॅनल, नंतर जनता विकास पॅनल आणि विद्या वैभव विकास पॅनल, 3 पॅनल आमच्याकडे आले. 3 पॅनलचे अर्ज आले. तिन्ही पॅनलना आम्ही चिन्ह वाटप आज जाहीर केल्याप्रमाणे चिन्ह वाटप करण्यात आलेले आहे. तर जनता विकास पॅनलला आम्ही कप बशी चिन्ह वाटप केलेलं आहे. विद्या वैभव विकास पॅनलला कुकर हे चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे. आणि विद्या विकास पॅनल ह्या पॅनलला आम्ही सायकल हे चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने प्रक्रिया पुढे चालू होती. ही प्रक्रिया साधारणतः किती तास चाललेली होती का त्यामध्ये तुमचा विलंब काहीसा झाला? नाही, आपल्याला आजच्या जो जाहीर केलेल्या कार्यक्रमामुळे 11 ते 3 ही वेळ होती. त्या वेळेमध्ये बरीच चर्चा झाली. तिन्ही पॅनलशी ह्या संबंधी चर्चा झाली अर्जांच्या अनुषंगाने. विरोध करायचा प्रयत्न तोही प्रयत्न त्याचा उमेदवार इथे उपस्थित होते त्यांनी आपसात ही चर्चा ह्या प्रकारे केली होती चिन्हाबाबत आणि बाकीच्या दृष्टीने. पण शेवटी अंतिमतः ह्या निर्णयापर्यंत यावं लागले की आम्हाला चिन्ह वाटप निर्णयाप्रमाणे कार्यपद्धतीप्रमाणे निर्णय जाहीर करणं गरजेचं. त्याप्रमाणे निर्णय जाहीर करत आहोत. याचं मतदान किंवा आता जी प्रक्रिया होणार आहे, पण याचा प्रचाराचा कालावधी किती असणार आहे उमेदवारांकडे? आता प्रचाराचा कालावधी म्हणजे 19 लाख आमची इलेक्शन आहे. म्हणजे प्रत्यक्ष मतदान जे आहे ते 19 तारखेला रविवारी आहे. त्यावेळेस मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि निर्णय जाहीर करण्याचा त्याविषयी. साधारणतः मतपत्रिका कशी असणार आहे? अनेक चर्चा ज्या त्या मतपत्रिकेवरती झालेल्या होत्या, तर त्या कशा असतील? मतपत्रिका आता 30 उमेदवार असल्यामुळे ते कसं बसते पत्रिकेमध्ये, 1 पान होते की 2 पान होतं, त्याप्रमाणे आम्ही ठरवून ते पत्रिका आम्ही जाहीर करू.